हॅलो, कोण येतो? थांब आलोच. ए शंक्या, ए शंक्या, कुठून विषय झालाय शंक्या? अरे ते शंकेचे नादे कशाला लागतोय? ते मारा बिरायला ते का शहाणा मुलगा आहे का? अरे शंक्याला मारलंच नाहीये, शंक्याच्या मित्राला मारलंय. हो आणि बघ ए बाळ्या, ते शंक्या कसं काय आलं रे इथं? थंड श्वास घे, विषय संपवला. शंकरच्या मित्रासोबत पंगा म्हणजे शंकर सोबत पंगा. आई मी निघाले ग. कॉलेज घेतला का? अरे यार, घेतला निघते मी. श्रेया खाली ये लवकर. हा आले. काय राव शंक्या, सकाळ सकाळ एक तर उठून घेऊन आलायस त्या पोरींसाठी. धड मंदिरात पण जाईनास, धड त्या पोरी पण तुला भाव द्यायना. ए पूजा, तो बघ तुझा मजनू आलाय. ए गप ग, तुला तेवढंच पाहिजे असते. ए शंक्या, बघ तुझी हिरोईन आली. बघ शंक्या, तू इकडं बघितलं पण नाही रे तिने. नमः शिवाय. ओम भोलेनाथाय नमः. काय ग, कसला विचार करते? अगं कालच त्याने धमकी दिली होती. त्याचा काय करते विचार? तू घरी तर नाही सांगितलं ना? येडी आहे का? असलं जर घरी सांगितलं ना, घरचे मला बाहेर पडून देणार नाही. ए शंक्या, वहिनी आली बघ वहिनी. बघू आता शंक्या तुझ्याकडे बघते का? नाही बघितलं. वहिनी, दादा. मग मी काय करू? काय तुझं प्रेम? आम्ही बघ. ऐक ना, त्या शंकराकडे तर पार्वती आहे. ही पार्वती या शंकराचा कधी विचार करणार आहे? श्रेया, ज्यांचा देवावर विश्वास नाही ना, त्याने देवाबद्दल काही बोलू पण नाही. कळलं ना आता? हो बाजूला, जाऊ दे आम्हाला. हे बघ श्रेया, हा शंकर या पार्वतीला मिळवणारच, मग तो आस्तिक असो की नास्तिक. हो ठीक आहे, चालेल. येऊ का आता मी? शंक्या गेली ती गेली. चल आता. अबे यार शंक्या, काल एक विषय झाला. का काय झालं? अण्णा नाही का वहिनीला? अण्णा आपल्या गाडीचं बघा किती एवढं बघायचं रे. जरा गॅरेजवर लोड आहे, लोड झाला की तुझीच गाडी घेणार आहे. हो अण्णा, हे बघ ते शंकरचा विषय चाललंय. अरे तुला सांगितलं होतं ना नीट चालव म्हणून. सॉरी माझाच आवाज शहराला धाक
ए तुला काय दिसतं विसतं का नाही? डोळे काय घरी ठेवून आली का काय? सॉरी दादा. नाव जरी ऐकलं तरी थर थर कापतो अण्णा अण्णा हा खेळ जाऊ द्या सूरज भाव, माझे अण्णा. ती नाजूक पाखर आहे ती. काय आप्पा शंक्याचा विषय नाही हो. अहो काय नुसतं शंक्याकडे लक्ष द्या, आता थोडं आमच्याकडे पण लक्ष द्या. आम्ही पण आहे मार्केट मध्ये. सॉरी दादा सॉरी. जाने दे, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी गलतियां होती रहती मेरी जान. ए तुझ्या तर ए श्रेया चल जाऊ दे ग, या गुंडांच्या कुठे नादी लागते. चिखलात दगड फेकल्यावर आपल्या पण अंगावर चिखल उडणारच ना. हे अण्णा तुला चिक्कल बोलली. अण्णाला नाही तुला पण बोलली. हे जास्त बोलू नको, नाही तर 2च मिनिटात गायब करेल तुला. धमकी देतो का? ए चल ग, देव ह्यांना बघून घेईल. ए पोरांनो, उद्या आंघोळ करून या बर का, देव बघून घेणार आहे आपल्याला. राहिला याचा टाइम पण फोन लागत नाही. त्यांना देवाची नाही यम देवाची गरज आहे. यम देवासोबत आमचं रोजचं उठणं बसणं आहे. ए चल ग. परत भेटशील ना एक दिवशी, मग दाखवतो तुला. काल तुला फोन पण लावतो, तुझा फोन पण बंद होता. हे अण्णा बघ कुठे बघतो. अण्णा त्याच्या हट्ट्यावर बसलाय. बस चल. Cheers. सुरज्या, रात्रभर मला झोपच आली नाही रे भाई. काय झालं अण्णा? अरे काल तो आपण अडवलेला विषय. कोण तो? शंकराचा? हा शंकराचा काय काटा पिस आहे रे भाई. रात्रभर माझ्या डोळ्यासमोरूनच जाईना भाई. मला लय आवडली भाई ती. जाऊ दे अण्णा, शंकराचा विषय तो. कोणता रे? कोणता विषय? हे बिल्डर, तुला काय करायचं रे? तुझा तू चकना खा ना. बघू इकडे ना. मी तुमच्या दारूला हातला होतो का? तुम्ही कशाला माझ्या चकण्याला हातला होते? दे इकडे. हे यार काय राव तुम्ही. हे बिल्डर राव, तुला खाली गेल्यावर जेवाय चारतो इथं कमी पडतोय रे भाई, म्हणून राव. करा इकडे, मी जातो इथे. अरे बिल्डर, काय राव तुम्ही चकण्यासाठी बिल्डरला घालवलं. ए सामे लैला का मुलगा आहे रे. शंकरయ్య शंकर खल्ला आप्पा मात चढलेले. विषय संपवला. शंकर
काल माहिती का पूजा तुला काय झालं? काय झालं ग? काल आहे ना शंकरनी आहे ना अण्णाला लय धुतलाय. काय? कोण म्हणलं तुला? अगो काल आमचा दादा सांगत होता ना तेव्हा मी ऐकलंय. शंक्या तुला मानलं पाहिजे राव, तू प्रेमासाठी अण्णाला नडला. अण्णा काय, अण्णासारखे किती पण येऊ दे, तिच्या नादाला लागला ना विषय संपला. तो बघ एवढं सगळं होऊन पण अजून इथंच आहे. तुझ्या ना याच वागण्यामुळे मी तुला होकार देत नाहीये. काय गरज होती तुला हे सगळं करायची? किती वेळा सांगायचं मी तुला? कंटाळा आलाय मला या गोष्टींचा. प्लीज सुधार जरा. बरं झालं तूच मारलं, नाही तर मीच मारणार होते अण्णाला. काय राव शंक्या, तू तिच्यासाठी कोणाला पण नडायला तयार आहे, पण तिला तुझी साधी किंमत पण नाही. तसं नाही रे तेजा, किंमत देते म्हणूनच रागावून गेली ना ती. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलीये, एवढं दिसते मला होकार का नाही देते. माझ्या या असल्या भांडणामुळे रागामुळे म्हणून ती मला होकार देत नाही. पण आता हा शंकर सुधारणार, आता आपल्याला सुधारायचे. पूजा तुला वाटतंय का ग तू शंकर सुधरेल म्हणून? मला तर वाटतंय. तू उगाच त्याला रागवली बघ. बरं झालं त्याने त्या अण्णाला मारले, नाही तर मीच मारणार होते. अय कुठं लक्ष आहे? अगं काय नाही ग, मग तो मुलगा बघ ना. त्याने मग अशी आपण मंदिरात येताना त्या आजीची मदत केली. मोठ्यांचा आदर करतो, प्राण्यांवर प्रेम पण करतो, गोरगरिबांची मदत करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवाची भक्ती पण करतो ग. तुला काय प्रेम झालं का काय? नाही ग, खरं सांग. तुमचं नाव प्रसाद आहे? नाही, माझं नाव शिवम आहे. कुठे राहता तुम्ही? इथेच पायथ्याला. अगं गप ना, किती चौकशी करते. असू द्या हो. अरे श्रेया, काय झालं हिला? अरे तिला प्रेम झालंय. बोलतेच उद्या त्याला, जे होईल ते होईल, देव बघून घेईल.
शंकर आज मंदिरात? अगं श्रेया, आज सूर्य कोणत्या दिशेला उगवलाय? तुझ्यासाठी मंदिरात काय कुठं पण यायला तयार आहे. तू एकदा हो तर बोल. मी तुझ्यासाठी खूप बदललोय आता. श्रेया, ऐकलंस का? मी बदललोय म्हणे. तू कितीही बदलण्याचा प्रयत्न केलास ना तरी तू बदलणार नाहीस, कळलं? अरे पूजा, मी खरंच बदललोय तुझ्यासाठी. आमल्या 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 सांग बरीला मी बदललोय की नाही. हो 100% बदललाय, विषयच नाही. ए गप्प रे तू. तुझे ना सारे मित्र पण तुझ्यासारखेच आहेत आणि तुला किती वेळा सांगायचं मग तुझ्यात बिलकुल इंटरेस्ट नाहीये म्हणून. मला तुझी तोंड बघायची पण इच्छा होत नाहीये आणि तरी पण कुत्र्यासारखं माग 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 येतच राहतो. तुझी काय लायकी रे माझ्यावर प्रेम करायची? तोंड बघितलंस फारशामध्ये. हे पूजा, तो ऐकून घेतोय म्हणून त्याला काय पण नको बोलू. जाऊ दे रे आमल्या. ज्या मुलीवर मी प्रेम करतो ना ती मुलगी नाहीच आहे. जिच्यासाठी मी मंदिरात आलोय तिनं आपली लायकी काढली. चल. पूजा, वाटलं नव्हतं तू असं करशील. पूजा, तू त्या शंकरची लायकी काढलीस? अगं तो लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करतो ना ग. तू हे खूप चुकीचं केलं पूजा. जाऊ दे रे आमल्या. ज्या मुलीवर मी प्रेम करतो ना ती मुलगी नाहीच आहे. जिच्यासाठी मी मंदिरात आलोय तिनं आपली लायकी काढली. चल. पूजा, वाटलं नव्हतं तू असं करशील. पूजा, तू त्या शंकरची लायकी काढलीस? अगं तो लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करतो ना ग. तू हे खूप चुकीचं केलं पूजा. काय रे देवा, काय चालवलंस तू माझ्या आयुष्यात? तूच मला काहीतरी मार्ग दाखव. मला शंकरही आवडतो आणि तोही आवडतो. माझं शंकरवर प्रेम आहे पण तो मला आवडतो. काय करू मी? प्लीज सांग ना मला. काय करू मी? सांग मला, उत्तर दे माझ्या प्रश्नाचं. काय करू? रडतेस कशाला? हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर होतं. महादेवा, आता मला कळले माझं खरं प्रेम ते शंकर आहे. ज्याला मी प्रेम समजत होते, जो मला हवा हवासा वाटत होता, ते तर माझं फक्त एक अट्रॅक्शन आहे. खरं प्रेम तर माझं शंकर आहे. थँक्यू सो मच देवा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगितल्याबद्दल. श्रेया, माझं चुकलं. तुझे बोलू तेच खरं होतं. शंकर माझं खरं प्रेम आहे. मला महादेवाने सांगितलं. शंकर कुठे? नाही माहिती मला. चल ना आपण जाऊया. मला तुझी तोंड बघायची पण इच्छा होत नाहीये तरी पण कुत्र्यासारखं माग 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 येतच राहतो. तुझी काय लायकी रे माझ्यावर प्रेम करायची? तोंड बघितलंस फारशामध्ये आणि तरी पण कुत्र्यासारखं माग 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 येतच राहतो. तुझी काय लायकी रे माझ्यावर प्रेम करायची? तोंड बघितलंस फारशामध्ये. काय अण्णा, त्या दिवशी ते शंकराचा मार घाललाय. काय बदला बिदला घेणार का नाही? काय नाही रे भाई, त्या दिवशी जरा कॉकटेल पिलतो, फाकड होतो म्हणून त्याने संधी साधून घेतली. तेव्हा ते आलंय मागणं, धर त्याला. काय बघतोय? हा, त्या दिवशी फाकट होतो म्हणून. हा, आता बोल की. अण्णा, देऊ का ठेवून? विचारतोय काय? देऊन टाक.